नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर. बेतिया सीतामढीमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या जाहीर सभा. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण. शीतल तेजवानी परदेशात असल्याची शक्यता. एफआरपी जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांचा साखर कारखान्यांचा इशारा. 2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार? भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर टीका. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली. माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. रुपाली चाकणकरांवर टीका करणं रुपाली पाटलांना भोवलं. पक्षाकडून रुपाली पाटलांना कारणे दाखवा नोटीस. 7 दिवसात नोटिसीला उत्तर देण्याचे आदेश. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सोमवारी होणार. राज्य सरकारकडून महामंडळाच्या खात्यात 471 कोटी रुपये जमा. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणाची ईडी सीबीआय मार्फत चौकशी व्हावी. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी. 8 डिसेंबर पासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार. नागपुरात 2 आठवडे चालणार हिवाळी अधिवेशन. जिथे महायुती होणार नाही तिथं स्वबळावर लढणार. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. भाजप गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी देणार. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी निर्णय. सरकारनं तारीख देऊन फसवणूक केल्यास 1 जुलै रोजी रेल रोको करणार. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. मतचोरीनंतर आता जमिनी चोरायला लागले. उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.